मी सुद्धा बरेच कार्यक्रम करत असतो, परंतु तुम्ही सत्तेवरती जबाबदारी दिली, तुम्ही नाही दिली, ती मी दिली. या हवं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तुम्ही गेले 8-10 वर्षापासून सत्तेला जवळून पाहतोय. भरपूर एक व्यावसायिक आहे, एक मॅनेजमेंट कशी असली पाहिजे आणि आपल्या सर्वांना बरोबर घेऊन कसं संघटन केलं पाहिजे हे कौशल्य सत्तेच्या नक्कीच मनामध्ये आणि त्याच्या आणखी देखील गुण पाहिले. आपण सत्यमला देखील व्यवसाय करत असताना आपण एक सामाजिक बांधिलकी जपून समाज जीवनामध्ये एक सामाजिक कार्यक्रम किंवा राजकीय जीवनात देखील तू वाटचाल केली पाहिजे हा आग्रह गणेश शेठचा नाही, तो माझा आग्रह आहे. आणि त्यामुळे गणेश शेठला सांगितलं की तुम्ही आता वडीलकीच्या नात्यानं सत्यमला आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत गेलं पाहिजे आणि आपण त्याच्या मागे पाठबळ द्यावं. शेवटी या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये नवीन नवीन आयडिओलॉजी असलेले नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा आपण शहरामध्ये चांगलं काम कसं करू शकतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर नवीन युवकांना युवतींना देखील राजकारणामध्ये सक्रिय करायला पाहिजे. आणि याच उद्देशातून मी सत्तेला देखील आग्रह धरलेला आहे की येणाऱ्या आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आज जाहीर सांगतो, जरी गणेश शेठनं तुला होय म्हणतील नाही म्हणतील ताईच आमच्या तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही, परंतु मी आपल्या दोघांच्याही साक्षी द्या सर्व माझ्या माय भगिनींना सहकार्य सांगतो. मी सत्यमला नगरपालिकेमध्ये उभा करणार आणि त्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी आय भगिनींनी सर्व माझ्या सहकार्यांनी त्याला साथ द्यावी एवढीच विनंती करतो. शेवटी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा जर करायचा असेल तर माझ्या पाठीमागं जसं तुम्ही मला साथ दिली, मागच्या काही महिन्यापूर्वी मला आमदार म्हणून जे काही पाठबळ दिलं, मतदान रूपी आशीर्वाद दिले, तेच आशीर्वाद सत्यमच्या मागे दिले. तर जी काही कामं या भागात सुरू आहेत त्यात अधिक चांगल्या पद्धतीची कामं करू शकतो हा विश्वास तुम्हाला आजच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना माता दुर्गा मातेनं आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देतो, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण आणि सत्यमसारखा एक चांगला सहकारी आमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्व माय भगिनींना देखील विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी सत्यमला साथ द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.